सप्तशृंगी मातेचे मूळ रूप समजले जाणाऱ्या वणी गावातील जगदंबा माता मंदिरात किन्नर पंथीय समूहाचे प्रमुख स्वर्गीय भास्कर गुरु यांची देव दीपावली निमित्त दीपोत्सवाची परंपरा शिष्यगणांकडून कायम राखली जाते। शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी देव दीपावली निमित्त शेकडो दिवे प्रज्वलित करून व फटाक्यांची आतिषबाजी करत देव दीपावली उत्सव साजरा केला। गोरेगाव मुंबई येथील किन्नर गट समूहाचे प्रमुख स्वर्गवासी भास्कर गुरु हे गेल्या 33 वर्षांपासून सप्तशृंगी गड व वणी येथील जगदंबा माता मंदिरात देव दीपावली उत्सव साजरा करीत। दरम्यान भास्कर गुरु यांचे 2 महिन्यांपूर्वी कोजागिरी पौर्णिमा 6 ऑक्टोबर रोजी निधन झाले। मात्र त्यांनी सुरू केलेली देव दीपावली निमित्ताने दीपोत्सवाची परंपरा त्यांचे मुंबई व इतरत्र असलेले शिष्यगण व येथील संताजी युवक मित्र मंडळ, एकलव्य फ्रेंड सर्कल, तिळेश्वर भक्त परिवार यांच्या सहकार्याने कायम ठेवत शुक्रवार दिनांक 21 नोव्हेंबर रोजी दीपोत्सवाचे आयोजन केले होते। सप्तशृंगी गडावर आदिमाया सप्तशृंगी देवीस नवमहावस्त्र, खणओटी, पूजेचे साहित्य, फळे अर्पण करीत महापूजा केली आहे। यानंतर वणी येथील आगमन झाल्यानंतर संताजी चौकापासून विद्युत रोषणाईने सजवलेल्या आकर्षक रथावर स्वर्गवासी भास्कर गुरु यांची प्रतिमा ठेवून डफाच्या निनादात तृतीय पंथीय समूहाने गाणे गात सवाद्य मिरवणूक काढली आहे। मिरवणुकीत सप्तशृंगी मातेची मूर्ती, पूजाविधी, साहित्य मिरवणुकीचे जगदंबा माता मंदिरात नेण्यात आले। त्यानंतर भास्कर गुरुजी यांचे वारस अनुयायी असलेले सोहिल शहा, तृतीय पंथीय शिष्य दिनेश, मनेश, दीपा, मिलिंद, जोया, मीरा, मयुरी, पिट्टू, निखिल, मयूर आदींनी म्हणून गादीवर आलेले सहकारी व शिष्यांनी दरवर्षीप्रमाणे वणीच्या जगदंबा माता मंदिरात येथून जगदंबा मातेसह महावस्त्र, ओटीखण, 5 फळे, धान्य आदी पूजाविधी साहित्य अर्पण केले। दरम्यान सभा मंडपातील यज्ञ कुंडा सभोवती तसेच श्री जगदंबा मातेच्या मंदिर सभा मंडप सभोवतालचा परिसरातील तलाव व मंदिरात 5000 दिवे लावून दीपोत्सव केलाय। येथील संताजी युवक मित्र मंडळ, एकलव्य फ्रेंड सर्कल, तिळेश्वर भक्त परिवार सदस्यांच्या मदतीने 5000 दिव्यांची मांडणी करून प्रज्वलित करण्यात आलाय। यानंतर आदिमाया जगदंबेची महाआरती करण्यात आली। यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करीत देव दीपावली साजरी करण्यात आली आहे। जगदंबा माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात, विश्वास राकेश थोरात, रवींद्र थोरात, मनोज थोरात यांनी ट्रस्टच्या वतीने भास्कर गुरु यांच्या शिष्यगणांचे स्वागत केले। यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान देवी मंदिर व सभा मंडप, गणेश मंदिर, संतोषी माता मंदिर, महादेव मंदिर, तलावाचा परिसर हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला होता। हे दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। सप्तशृंगी मातेचं मूळ रूप समजल्या जाणाऱ्या वणीच्या जगदंबा माता येथे 33 वर्षापासून जी परंपरा भास्कर गुरु मुंबई यांनी जी परंपरा चालू केली ती परंपरा त्यांची शिष्य मंडळी असतील, सोहेलबाई असतील यांनी कायम ठेवून आज दिवाळी झाल्यानंतर 1 महिन्यानंतर जी दिवाळी येते तिला देव दिवाळी म्हणतात। जसं म्हणतो आपण की आपली जी दिवाळी असते ती आपण साजरी करतो आणि त्या दिवाळीनंतर 1 महिन्याने ही देवांची दिवाळी असते, ती पण आपण इथं जगदंबा मातेच्या प्रांगणात अति उत्साहात या भास्कर गुरूंच्या सर्व शिष्यमंडळांनी इथे साजरी केली। त्याबद्दल आम्ही सप्तशृंगी देवी ट्रस्टचे सर्व ट्रस्टी असतील, कर्मचारी असतील किंवा इथे संताजी युवक मित्र मंडळ, एकलव्य फ्रेंड सर्कल असेल त्यांच्यातर्फे मी या सर्व भास्कर गुरूंच्या शिष्य असतील, सोहेलबाई असतील यांचे खूप खूप आभार मानतो। आणि तिळेश्वर महादेव मंडळ हे पण या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि असा दीपोत्सव, अतिशय सुंदर असा दीपोत्सव आज तुम्ही इथे साजरा केला, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। यापुढे पण आमच्या ट्रस्टतर्फे तुम्हाला असंच मोलाचं सहकार्य आम्ही करत राहू आणि आमच्या सर्व वणीकरांतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या वेळेला तुम्ही परत येताना अशाच खूप खूप आनंदात आणि आपण या जोशात आपण दिवाळी साजरी करू। आणि अजून एक सांगायचं, भास्कर गुरूंना जाऊन आज 1 महिना झाला आहे। आम्ही भास्कर गुरु जे गेले त्याचं आम्हाला सर्व वणीकरांना खूप असं दुःख झालंय, पण दिवाळी असल्यामुळे आम्हाला तिथं सर्वांना येता आलं नाही। प्रतिनिधी स्वरूपात गणेश असतील, आबा असतील तिथे येऊन गेले। आम्ही सर्व वणीकरांतर्फे गुरूंना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि गुरूंच्या मृत आत्म्यास शांती लाभो अशी आई भगवती चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। नमस्कार, माझं नाव मीरा पुजारी आहे। आज आम्ही या ठिकाणी वणीच्या जे मूळ स्थान आहे, जगदंबा मूळ स्थान आहे, या मूळ स्थानावर इथे आलो। ही आमच्या 33 वर्षापासून जी आमच्या गुरुपासून जी परंपरा सुरू केलेली आहे, हे आमचे जे भास्कर गुरु आहेत त्यांनी जी परंपरा सुरू केली आहे, आज याला 33 वर्ष झालेत।
2 वर्ष अगोदरच गुरूंचं देहवसन झालेलं आहे, ते देह सोडून गेलेत. पण आज आमचा जो शिष्य परिवार सगळे जे आम्ही आलो, ही त्यांनी जी परंपरा सुरू केली ही आम्ही पिढी पुढे चालवणार आणि आमच्या गुरूंचं नाव पुढे नेत राहणार. दिवाळीनंतर बरोबर 1 महिन्यानंतर ही देवदिवाळी येते. ह्या देवदिवाळीला दीपोत्सव करण्याचं कारण की सगळ्यांच्या आयुष्यात जे अंधकार असतो तो निघून जाऊ देत. जे आपले भक्त आहेत, जे देवीला मानणारे देवीचे उपासक आहेत, जे देव श्रद्धा ठेवून आपल्या मंदिरात येतात, त्याचं सगळ्याचं चांगलं झालं पाहिजे. सगळ्याच्या पाठची आडापिडा निघून गेली पाहिजे. या नांदुरी गावातल्या या वणीच्या सप्तशृंगीच्या गडात राहणाऱ्या रहिवाशांचं चांगलं झालं पाहिजे. हा त्यामागचा उद्दिष्ट पुढे चालू ठेवणार. आज आमचे जरी गुरु नसले आमच्यात, तरी ते कुठेतरी आत्मरूपाने हा सगळा उत्सव दीपोत्सव बघतायत आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे. हाच आशीर्वाद आम्ही पुढे ठेवून हीच परंपरा आम्ही सगळेजण पुढे नेणार. आणि हा त्यांचा जो सगळा शिष्य परिवार आहे, हा सगळा शिष्य परिवार ह्या परंपरेला आम्ही पुढे पिढी दर पिढी पुढे जोपासत जाणार. एस मराठी न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी सौरभ पाटोळे, वणी.